यूज अँड थ्रो आणि सगळ्यात जास्त वापर करून घेतला शिवसेनेनं. फुकटचे मराठे सापडले इथं भगव्याच्या नावाखाली जय म्हणणारे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी मराठ्यांचा जो वापर केलेला आहे तो इथून पुढे एकही राजकीय हरामखोर पुढारी मराठ्याचा वापर त्यांना आम्ही करू देणार नाही ही शपथ घेऊन या ठिकाणचा छावा जाणार आहे, लक्षात घ्या. कारण त्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आता तुम्हाला सांगावं लागणार आहे, देखो मुल्क मराठों का ये, देखो मुल्क मराठों का ये, यहां शिवाजी डोला था, मोगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, मोगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पत्थर पर हर पर्वत पे आग जली थी, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. ही मराठ्याची धरती बलिदानाची आहे. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही जे बलिदान दिलं ते लोकांसाठी दिलेलं आहे. मराठ्यांनी सगळ्यासाठी बलिदान दिलं, प्रत्येक राजकीय लोकांच्यासाठी बलिदान दिलं. आणि मराठा म्हणजे राजकीय लोकांचा कच्चा माल आहे, लक्षात घ्या, फुकट वापरता येण्यासारखा. आणि म्हणून आजचं जे अधिवेशन आहे ते या ठिकाणच्या मराठ्यांनी जागं व्हावं आणि कुठल्याही राजकीय हरामखोर पुढाऱ्याचे बुट चाटण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या समाजातल्या माणसासाठी जगायचं ठरवावं हे या अधिवेशनाचा उद्देश. हे मराठ्याचं अधिवेशन आहे. मराठा हा शब्द कसा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव काय? मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांचा इतिहास कोण घडवला? तानाजी मालुसरे सारख्या धनगराच्या माणसानं आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणून स्वतःचं रक्त सांडलं आणि मराठ्याचं राज्य घडवलं. लक्षात घ्या, मराठ्याचा इतिहास घडवला. मदारी मेहतर सारख्या मुसलमानांना स्वतःचा जीव दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये, औरंगजेबाच्या कोठडीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्याचा राजा जगला पाहिजे आणि मराठ्याचा इतिहास घडला पाहिजे याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्या मुसलमानांचा हा मराठ्यांचा इतिहास. जीवा महाराज सारख्या न्हाव्याच्या माणसानं स्वतःच्या अंगावर तलवार झेलली, परंतु छत्रपती शिवाजी राजा हा मराठाचा राजा जगला पाहिजे आणि रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी लढणारा तो न्हावी समाजातला माणूस होता. लक्षात घ्या, मराठ्यांचा इतिहास जो घडलेला आहे. मराठे कुणाला म्हणायचंय? शरद पवारांना म्हणायचं? आर पाटलांना म्हणायचं? पण दिलेल्या वचनापासून हटणार नाही तो मराठा, आणि तसा शब्द मराठा पडलेला आहे. लक्षात घ्या, जातीनं मराठी असलेले काही कामाचे नाहीत. कारण मी आतापर्यंत सांगत आलो, सगळ्यात जर मराठ्याचा घात कोण केलाय तर मराठ्याच्या पुढाऱ्यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, मराठा समाज संपवण्याचं काम मराठ्याच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे. विधानसभेमध्ये 288 आमदारापैकी 60-70% आमदार मराठ्याचे. लोकसभेमध्ये 60-70 खासदार मराठ्याचे. परंतु शालिनीताई पाटलांनी ज्यावेळेस आर्थिक निकषावर आरक्षण, सगळ्या जाती धर्माबरोबर मराठ्याला सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे हा जो मुद्दा मांडला, त्यावेळेस एकही मराठ्याचा आमदार शालिनीताई पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री व्हायचं म्हणल्याच्या नंतर 1 वर्षाच्या काळामध्ये दलितासाठी 84 GR काढतो.
त्याला जातीबद्दल स्पिरिट आहे, तो ओरिजिनल त्या जातीचा आहे, त्याच्यामुळं त्याचं रक्त त्याच्या जातीकडे वळतंय. आमच्या पुढाऱ्यांचं रक्त आमच्याकडे वळत नाही, याचा अर्थ हे रक्त आमचं असू शकत नाही. ही रात्रीतून लागलेला मेळ असलेला असला पाहिजे, लक्षात या अंधारात. कारण 60 वर्षापासून मराठा समाज आणि त्या समाजाची अवस्था जर बघितली तुम्ही तर एवढी दयनीय झालेली आहे. या महाराष्ट्राचा राजा असलेला मराठा समाज आज अतिशय भिकाऱ्यासारखी अवस्था आमची झालेली आहे, लक्षात घ्या. प्रत्येक जर रोडवरून चाललेलं असलं आणि पेट्रोल संपलेली गाडी आडवी केलेली, त्याच्यावर नाव काय असलं तर पाटील, गाडी आडवी. छत्रपती, गाडी आडवी. एवढी वाईट अवस्था. 500-500 एकरवरले मराठे 2-2 गुंठ्यावर आले. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला आधार देणारे मराठे आज निराधार झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून छावा संघटना ही जातीवादी जे म्हणणारे लोक आहेत, आम्ही सांगितलेलं आहे छावा संघटना ही कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या विरोधात नाही, पण आमच्या नादाला लागल्यावर मात्र तुमच्या तेल लावून मेक मारल्याशिवाय राहत नाही. कारण हे मराठ्याचा आग्या मोहळा आहे. या मराठ्याच्या आग्या मोहळाच्या नादाला लागू नका. आणि आता तर मराठे जागे झालेले आहेत. आणि मराठे जर जागे झाले, मी सगळ्या मराठ्यांना आतापर्यंत एकच सांगत आलो, फक्त तुम्ही एकत्रित बसून एक घोषणा द्या. परळीतले चल्लर चिल्लर खरजुले कुत्रे जे आहेत मराठ्यांच्या विरोधातले, ते पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत. 8 दिवस परभणीत येत नाहीत. कारण मराठे एकत्रित येत नाहीत, म्हणून हे सगळे हलकट नखरे सुरू आहेत, हे लक्षात. आणि म्हणून हे मराठे किती एकत्रित येऊ शकतात हे अधिवेशनानं आता दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हा एक नवा इतिहास घडतोय, नवी क्रांती घडते. आणि हा इतिहास आणि हे जर क्रांती चा जाळ दिल्लीपर्यंत पोहोचणारा हे लक्षात घ्या. आमदार डॉक्टर शालिनीताई पाटलांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आपण हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे. यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये आपली मागणी होती की मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा, परंतु तो ठराव आज आपण या ठिकाणी बदलत आहोत. कारण मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश केला तर शिष्यवृत्ती उचलील कोण? शरद पवारांची सुप्रिया सुळे सुद्धा शिष्यवृत्ती उचलील, विलासरावांचा रितेश उचलील. ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लढणारे माझे मावळे काट्या हे पोरं खाणार, जेलमध्ये हे पोरं जाणार, दगडफेक हे करणार, अधिवेशनाला हे येणार, मोर्चे माझे छाबे काढणार आणि आरक्षण आणि शिष्यवृत्ती फुकट हे हरामखोर घेणार. मराठ्यातले धनदांडगे लोक ओबीसीचा सुद्धा फायदा घेतील. म्हणून मी ठरवलं की खऱ्या खुऱ्या जर माणसाला आरक्षणाचा फायदा व्हायचा असेल तर प्रत्येक जाती धर्मातल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. हाच शालिनीताईचा मुद्दा बरोबर आहे. या मुद्द्याची दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 45% असलेला समाज आहे. या समाजानं मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा, शेतामध्ये काबाड कष्ट करून त्या ठिकाणी मिळालेलं जे अन्नधान्य आहे ते खुल्या दिलानं 12 बलुतेदाराला वाटणारा समाज, दलितांना वाटणारा समाज, एवढा प्रेमळ दिलदार समाज या जगामध्ये कुठलाही नसेल, हे लक्षात घ्या. एवढं प्रेम इतरांना देण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. आम्ही सगळ्याला आय लव्ह यू म्हणतोय, परंतु त्यांनीही आम्हाला आय लव्ह यू म्हणावं एवढीच आमची अपेक्षा आहे, हे लक्षात घ्या. आम्ही सगळ्यावर प्रेम करतोय, परंतु त्यांनी सुद्धा सोबत आलं पाहिजे.
आणि म्हणून आज या अधिवेशनामध्ये जे मुस्लिम समाजाचे सुद्धा माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाचे असतील, इतर साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर मुसलमान मारवाडी ब्राह्मण सगळ्या जाती धर्माचे असतील, आपल्या सगळ्या गरिबांचं जर आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल, खऱ्या खुऱ्या माणसाला जर आरक्षण मिळालं पाहिजे असं तुमची भूमिका असेल, तर आर्थिक निकषावर आरक्षणासाठी तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि ब्राह्मण महासभेनं सुद्धा पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडतो, हे लक्षात घ्या आणि तो मंजूर करू. आज दलितांच्या सुद्धा माणसासाठी आर्थिक निकषाचा मुद्दा महत्वाचा आहे. जे दलित समाजातले कलेक्टर झालेले आहेत, IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, पुढारी झालेले आहेत, प्राध्यापक झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, आरक्षणामधून त्यांचीच पोरं पुढं त्या आरक्षणाचा फायदा उचलत आहेत. खेड्यामध्ये राबणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या पायात फाटका तुटका चप्पल घातलेल्या दलिताला त्या आरक्षणाचा अजिबात फायदा होत नाही. काट्या खायला आणि रस्त्यावर दगड घालायला हे दलिताचे जे मराठ्याच्या राजकीय पुढाऱ्याच्या दावणीला बांधलेले जे काही चाललर चिल्लर खरजुले कुत्रे आहेत, रामदास आठवले असतील, कुणी प्रकाश आंबेडकर असतील, कुणी गवई असतील, प्रत्येक जण कुणाच्या ना कुणाच्या दावणीला बांधलेलं पाळलेलं. शरद पवारांना भूक म्हणलं तेवढंच आठवलेलं भुकायचं, बंद म्हणलं की संपला कार्यक्रम. ज्यावेळेस शरद पवारांना वाटायला लागलं शालिनीताई पाटील जर उभ्या महाराष्ट्रात फिरायला लागल्या,